माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधीतरी त्या गर्वाचे घर खाली होते. निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो. सध्या सोशल मीडियावर हेच दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्ही हैराण व्हाल. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल. या व्हिडिओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेकंदाची ही काय किंमत असते हे कळेल. चला तर पाहूया नक्की काय हे व्हिडिओ. ते पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. 17 सेकंदाचा हा व्हिडिओ खूपच भयानक आहे, ज्यामध्ये निसर्गाचे भयानक रूप पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये दिसत आहे पाऊस पडत आहे आणि जोरदार वादळ आले आहे. वारे जोरात वाहत आहेत. नदीला मोठा पूर आला आहे. यावेळी नदीवरचा पूलही अर्धा वाहून गेला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी या धोकादायक अर्ध्या वाहून गेलेल्या पुलावरूनही लोक दुसऱ्या बाजूला जात आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पुलाचा खालचा भाग पूर्णपणे पोकळ झाला असून कोणत्याही क्षणी हा पूल संपूर्ण वाहून जाण्याची शक्यता आहे. अशातच नागरिक धोका पत्करून एका बाजूने दुसऱ्या बाजूला याच पुलावरून ये जा करत आहेत. यावेळी एका कुटुंबानेही अशीच हिंमत केली आणि होत्याचं नव्हतं झालं. इतरांप्रमाणे हे चौघेही पळत पळत पूल ओलांडण्यासाठी गेले आणि पुलाच्या पलीकडे जाण्यासाठी फक्त एका पावलाचं अंतर राहिलेलं असताना पूल कोसळतो आणि पुराच्या पाण्यात वाहून जातात. यामध्ये एक महिला, लहान मूल वाहून जातात तर 2 पुरुष बाजूच्या कडेला पकडून बचावतात. दर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यानंतर काही दिवस उपाययोजना केल्या जातात. त्यानंतर परिस्थिती जैसे थे वैसे राहते. दरवर्षीच्या पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागते. डोंगराळ भागात दरड कोसळणे, पूल वाहून जाणे यांसारखे प्रकार पावसाळ्यात सर्रासपणे अनुभवायला मिळतात. तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा.